सोशल मीडियावरती बंदी घातल्यानंतर नेपाळमधील तरुणाई ही रस्त्यावरती उतरली होती. त्यानंतर नेपाळमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अख्ख्या जगाने तोंडात बोटे घातली होती. नेपाळच्या तरुणाईने अख्खी घरच्या घर पेटवून दिली, तसेच संसद आणि राष्ट्रपती भवन सुद्धा पेटवून दिलं होतं. इतकंच नाही तर आंदोलकांनी नेपाळच्या माजी पीएमच्या पत्नीला सुद्धा पेटवून दिलं होतं. अर्थमंत्र्याला सुद्धा रस्त्यावरती पळून मारलं. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि 3 माजी पीएमची घरं सुद्धा जाळली. एवढं सगळं सुरू असताना नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना त्यांची सत्ता सोडावी लागली. त्यांनी फक्त सत्ता सोडली नाही तर सत्तेतून बेदखल झाल्यानंतर त्यांनी भारतावर एक गंभीर आरोप सुद्धा केले. ते कोणते आरोप आहेत आणि नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे भारताबद्दल काय बोललेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. नेपाळमधील जनतेचं आंदोलन थंड झालं असलं तरी सुद्धा पूर्णपणे निवळलेलं नाहीये. या आंदोलनामुळे देशात सत्तापलटी झाली आहे. एवढंच नाही तर पूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला आहे. एवढंच नाही तर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना देश सोडून पळून जायची वेळ आली आहे. तसेच काही मंत्र्यांनी सुद्धा आंदोलकांचा मार खाल्लेला आहे. मात्र या दरम्यान नेपाळचे पंतप्रधान कुठे दिसले नाहीत. त्यामुळे सगळ्यांचा एक समज झाला की पंतप्रधान हे देश सोडून पळून गेले की काय. मात्र ते नेमके कुठे गेलेत याची कोणालाही माहिती नाही. पंतप्रधान ओली यांनी चीन किंवा दुबईमध्ये आश्रय घेतला असा अंदाज बांधला जातोय. मात्र ते आता नेमके कुठे लपून बसलेत याची सविस्तर माहिती आलेली आहे. स्वतः केपी शर्मानेच ही बातमी मीडियावरती पत्राद्वारे शेअर केलेली आहे. यात त्यांनी सगळ्या चर्चांना पूर्ण विराम देत आपण स्वतः कुठे आहोत हे सांगितलेलं आहे. केपी शर्मा हे चीन किंवा दुबईला नाही तर त्यांच्या देशामध्ये नेपाळमध्ये थांबले आहेत. नेपाळच्या शिवपूर भागात त्यांनी सुरक्षित आसरा घेतलाय. त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी ही त्यांच्याच सेनेने घेतलेली आहे. नेपाळमधून सत्तेतून हटवलेल्या माजी पंतप्रधान केपी शर्मा यांनी आता भारताविरुद्ध आपला संताप व्यक्त केलेला आहे. ओली यांनी खुलासा केला आहे की संवेदनशील मुद्द्यावरती त्यांनी भारताला आव्हान दिल्यामुळे त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागला आहे. शिवाय अयोध्या आणि प्रभू रामचंद्र बद्दलच्या भूमिकेची राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागली आहे. मी अयोध्येत राम जन्माला विरोध केल्यामुळे मला सत्ता गमावी लागली आहे असंही त्यांचं मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भगवान प्रभू राम हे भारतीय नाहीत तर नेपाळी आहेत. नेपाळमध्ये बिरगंजच्या पश्चिमेला प्रभू राम यांची अयोध्या आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. पुढे जाऊन त्यांनी भारताने एक वादग्रस्त अयोध्या निर्माण केली असंही ते बोलतात. तसेच भारत आणि नेपाळ या देशामध्ये एक सीमावाद आहे लिपुलेख या नावाचा. पण हा लिपुलेख वाद नक्की आहे तरी काय, तर काळ्या नदीच्या पाण्याच्या आसपास हे क्षेत्र आहे. दोन्ही देश काळ्या नदीच्या उगमावरती सहमत आहेत. ही नदी लिपुलेखच्या पश्चिमेला लिपियाधुरा या ठिकाणाहून उगम पावते असा नेपाळचा दावा आहे. त्यामुळे काळा पाणी आणि लिपुलेख या भागामध्ये येत आहे. भारताचं म्हणणं आहे की नदी काळा पाणी या गावापासून सुरुवात होते. त्यामुळे हा भाग हा उत्तराखंडाचा भाग आहे. शिवाय ओली बोलतात की मी लिपुलेख काला पाणी या धुराबाबत तडजोड केली असती किंवा अयोध्येत भगवान रामाच्या जन्मस्थळावरील चर्चेला मी जर विरोध केला नसता तर मला सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं नसतं किंवा मी आजही सत्तेमध्ये असतो. माझी सगळ्यात मोठी चूक ही झाली की मी प्रभू रामांच्या जन्मस्थळावरील चर्चेला विरोध केला. माझ्या हट्टी स्वभावामुळे मी त्या गोष्टीवरती ठाम राहिलो असंही ते म्हणाले. मी देशाच्या हितासाठीच ठाम राहिलो. तसेच मला सोप्या मार्गाने सत्ता मिळवणं शक्य होतं पण मी नेहमी कठीण मार्गच निवडला. पण ओली यांच्या वादग्रस्त विधानामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील ताण अजून वाढला. शिवाय भगवान रामाच्या जन्मस्थानाबद्दल त्यांनी केलेले विधान हे हिंदू धर्मामध्ये नेहमीच वाद निर्माण करत आला आहे.